नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णलेखन स्पेलिंग विषयी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. अगदी 5 ते 7 मिनिटाचाच राहील. ओके. ज्या विद्यार्थ्यांना स्पेलिंग लिहिता येत नाही, स्पेलिंग लिहिण्यासाठी त्रास जाते किंवा स्पेलिंग मिस्टेक होत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ आहे. 10th क्लास आणि 12th क्लासचे विद्यार्थी ज्यांना ॲक्च्युली अजूनही भीती वाटत असेल का स्पेलिंग आपल्या चुकते कसं करायचं, तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली हे टेक्निक आहेत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, पूर्ण माहिती ऐकून घ्या. ऐकल्यानंतर प्रॅक्टिस करा. नक्कीच काय होईल, तुम्हाला स्पेलिंग अगदी करेक्ट लिहिता येतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा व्हिडिओ बनवला आहे. आवडला तर सांगा. थँक्यू. 10th क्लास आणि 12th क्लासचे विद्यार्थी ज्यांना ॲक्च्युली अजूनही भीती वाटत असेल का स्पेलिंग आपल्या चुकते कसं करायचं, तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली हे टेक्निक आहेत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, पूर्ण माहिती ऐकून घ्या. ऐकल्यानंतर प्रॅक्टिस करा. नक्कीच काय होईल, तुम्हाला स्पेलिंग अगदी करेक्ट लिहिता येतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा व्हिडिओ बनवला आहे. आवडला तर सांगा. थँक्यू. 10th क्लास आणि 12th क्लासचे विद्यार्थी ज्यांना ॲक्च्युली अजूनही भीती वाटत असेल का स्पेलिंग आपल्या चुकते कसं करायचं, तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली हे टेक्निक आहेत. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, पूर्ण माहिती ऐकून घ्या. ऐकल्यानंतर प्रॅक्टिस करा. नक्कीच काय होईल, तुम्हाला स्पेलिंग अगदी करेक्ट लिहिता येतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा व्हिडिओ बनवला आहे. आवडला तर सांगा. थँक्यू. नेहमी लिहिण्याचा प्रयत्न करते, पण काय होते, स्पेलिंग लिहिते वेळी स्पेलिंग लक्षात राहत नाही किंवा स्पेलिंग पाठ होत नाही. तर त्याच्यासाठी एक टिप्स आहे आपल्याकडे, टेक्निक आहे की कशाप्रकारे त्याला तयार करता येईल. पाठांतर करायची बिलकुल गरज नाही आहे. ठीक आहे. तर लक्षात कसं ठेवायचं किंवा टेक्निक काय आहेत, तर ही माहिती आज आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नक्कीच जे गरजू व्यक्ती आहे ना, त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघा. तर वर्णलेखन स्पेलिंगचा जो पार्ट आहे तो काय आहे. नेहमी लिहिण्याचा प्रयत्न करते, पण काय होते, स्पेलिंग लिहिते वेळी स्पेलिंग लक्षात राहत नाही किंवा स्पेलिंग पाठ होत नाही. तर त्याच्यासाठी एक टिप्स आहे आपल्याकडे, टेक्निक आहे की कशाप्रकारे त्याला तयार करता येईल. पाठांतर करायची बिलकुल गरज नाही आहे. ठीक आहे. तर लक्षात कसं ठेवायचं किंवा टेक्निक काय आहेत, तर ही माहिती आज आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नक्कीच जे गरजू व्यक्ती आहे ना, त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघा. तर वर्णलेखन स्पेलिंगचा जो पार्ट आहे तो काय आहे. जसं बघा, एकापेक्षा अधिक अवयवांचा सिलॅबल शब्द असल्यास त्या शब्दांची उच्चाराप्रमाणे अवयव पाडावे, म्हणजे स्पेलिंग फारसे कठीण पडत नाही. खोकपट्टीपेक्षा याच सवयीचा सराव ठेवल्यास स्पेलिंग फार सुलभ होते. आता काही 2 अवयवी शब्द आपल्याला निवडायचे आहेत. काय म्हणते की स्पेलिंग जर समजा खूप कठीण आहे, आपल्याला लक्षात ठेवता येत नाही, लिहिता येत नाही आणि इम्पॉसिबल आहे. सर्व गोष्टी लक्षात कसं ठेवू शकतो आपण, आहे की नाही होत. मग अशा विद्यार्थ्यांना जर समजा स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी किंवा स्पेलिंग लिहिण्याची टेक्निक जर शिकायची आहे, आज जे मी सांगत आहे ते नीट लक्ष देऊ नये का. आणि इम्पॉसिबल आहे, सर्व गोष्टी लक्षात कसं ठेवू शकतो आपण, आहे की नाही होत. मग अशा विद्यार्थ्यांना जर समजा स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी किंवा स्पेलिंग लिहिण्याची टेक्निक जर शिकायची आहे, आज जे मी सांगत आहे ते नीट लक्ष देऊ नये का. जसं बघा, मोठा शब्द जसा रिवार्ड. ठीक आहे. रिवार्ड. आता वार्ड आणि री, म्हणजे अशा शब्दांना काय करायचं, त्याला सेपरेशन करायचं. कितीपत आपल्याला सेपरेट करता येतं याला. ठीक आहे. मग असं जर सेपरेशन जर केलं तर मग काय होतं, त्याची फोड केलेली शब्द ती जर आपल्याला तयार करता आली, त्याची स्पेलिंग जर लिहिता आली, तर नक्कीच काय होईल, आपल्याला आपलं स्पेलिंग करेक्ट होईल. जसं बघा, रिवार्ड हा शब्द जो आहे याला काय करायचं, याचं अवयव कसं पाडायचं, री प्लस वार्ड. री प्लस वार्ड, स्पेलिंग काय होईल, REWARD. रिवार्ड. आता रिवार्ड म्हणजे काय होते, बक्षीस. नमस्कार सर्वांना. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला स्पेलिंग वर्णलेखन याविषयी माहिती बघायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पेलिंग लिहिता येत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती आहेत की स्पेलिंग कसं लिहायचं. ठीक आहे.
मग असे जे शब्द आहे किंवा असे आहे किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते आहेत, हेच काय करायचे विद्यार्थ्यांना आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. या टेक्निकनं टिक्स कशी वाटली नक्की सांगाल. माझं नाव मनोज झाडके आणि अशाच नवीन नवीन टिक्स शिकण्याकरता आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. कारण अजूनही काही प्रॉब्लेम जर असेल समजण्यासाठी, लिहिण्यासाठी, स्पेलिंग मिस्टेकसाठी कमेंट्समध्ये सांगा, नक्कीच तुमचं समाधान करील. ठीक आहे. तर फ्रेंड्स, तर मग असे जे काही आहे आणखी आपण एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत. तर माझं असं म्हणणं आहे की स्पेलिंग तयार करतेवेळी जे तुम्हाला सांगितलं अवयव कसे पाडायचे, ठीक आहे, एकापेक्षा अधिक अवयव जर असेल ठीक आहे, त्याच्या उच्चाराप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला अवयव पाडायचे आहे, सेपरेशन करायचं आहे. आणि अवयव कोणते, जसं बघा रिवार्ड हा जो वर्ड जो आहे याचे अवयव री प्लस वार्ड. ठीक आहे, शब्दशः अलग, वार्डचा मग अलग होतो, पण याला जर जॉईन जर केलं तर काय होतं, त्याचा अर्थ अलग होतो. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. दुसरा शब्द आहे लेसन. लेसन. ठीक आहे, तर लेसन मीन्स धडा. ले प्लस सन, लक्षात आलं, LESSON. त्याच्यानंतर आहे फार्मर. फा. फार प्लस मर, लक्षात आलं, फार्मर शेतकरी. नंतर आहे टेम्पल. ठीक आहे, टेम्पल. टेम्पलचं स्पेलिंग TEMPLE, टेम्पल असं. तर हे जे ॲक्च्युली तुम्हाला जे मी उदाहरण सांगितलं याच्यापेक्षा अधिक तुम्ही काय करू शकता, एक्झाम्पल उदाहरण घेऊ शकता प्रॅक्टिससाठी आणि ते करून पाहू शकता, लिहून पाहू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये जर काही अडचण आली तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा, त्यावर सुद्धा आपण सोल्युशन शोधू. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर आता 3 अवयवी शब्द जो आहे याच्यामध्ये बघा रिमेंबर. आतापर्यंत आपण 2 पाहिली, कारण आता कसं जेवढं जास्त मोठं स्पेलिंग जर असेल तर त्याचे तेवढे आपल्याला अवयव बी पाडता येतील, बरोबर की नाही. जसं बघा रिमेंबर, आता याचा अवयव पाडते वेळी री प्लस मेम प्लस वर काय होईल, ते रिमेंबर असं होईल ते. आणि त्याच्यानंतर आहे पॉसिबल. पॉसिबलचे अवयव काय येईल, पॉ प्लस सी प्लस बल, ते होईल पॉसिबल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, त्याचं सेपरेशन करायचं आहे, अवयव पाडायची आहे आणि स्पेलिंग लिहायचे आहेत, तयार करायचे आहेत. लक्षात आलं. त्यानंतर बघा 4 अवयवी शब्द आले असताही वरीलप्रमाणे स्पेलिंग लिहिण्याचा सराव ठेवल्यास स्पेलिंगच्या चुका टळतील, शिवाय कोकपट्टीचा नसता त्रासही वाचेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीची टेक्निक जर तुम्ही वापरली तर नक्कीच काय होईल, तुम्हाला अतिशय सोपं जाईल, स्पेलिंग चुका होणार नाही, स्पेलिंग मिस्टेक होणार नाही आणि चांगले मार्क्स तुम्हाला मिळवता येतील. ह्या जर ॲक्च्युली